ना. काय बोलला? टायगर. टायगर म्हणजे? एजे, आज तरी तुम्ही प्रपोज करणार आहात ना? लीला. हा. लीला. बोला ना एजे पुढे. टायगर. एजे, आता तुम्ही म्हणणार ना? तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना? सॉरी लीला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे देवा, म्हणजे त्यानं त्याच्या मनातलं तुला काही सांगितलंच नाही? काय करावं या मुलाचं काही कळतच नाही. तुम्हीच सांगा, काय करू आता मी एजेंचं? अच्छी, असं कोणी करतं का? मी इतकी खुश होते, आनंदात होते, कारण मला वाटलं होतं एजे प्रपोज करतील. पण तिकडे जाऊन काय झालं? टायगरने प्रपोज केलं. याला काय अर्थ आहे? टायगर. कोण आहे तिकडे? अरे कोण? नको रडू तू. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू येऊ दे त्याला, मी बरोबर करते त्याला. मी ना त्याचे कानच पकडते आणि त्याला जाब विचारते का असं केलं म्हणून त्याने. नको नको आजी, अरे म्हणजे काय? असं नका बोलू तुम्ही. असं कसं लिहिला? हे माझ्या प्रिय मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी आणलं. त्याला कसं कळत नाही? आजी हो, जाऊ दे, त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. हाच तुझा हाच समजूतदारपणा खूप आवडतो मला. तुझ्यामध्ये हा सगळ्यात मोठा गुण आहे खरंच. या घरात तुझ्यासारखी समजूतदार कोणी नाहीच आहे बाळा. बरं जा, आता जा आणि फ्रेश हो. हा, आपण बघूया नंतर. जा, रडायचं नाही. हा, काय रे हो, हा असं केलंस तू? घे रे घे, हा पोटभर जेव, कळलं का? बरं, तुला मी आम्रखंड वाढते. हा, वाढू ना? नाही, रेव म्हणत होती तुला खूप आवडतं. घे घे घे. काकू काकू काकू, खरंच नको, मला आवडतं पण आता आहे. असं काय करतो? ठीक आहे, आता तुम्ही पाडलं तर ठीक आहे. हा, आणि यश, हे बघ, आता हे परक्यासारखं काकू काकू म्हणणं थांबव. हा, असं काय करतोस? आता मला आईच म्हण. मी जशी रेऊची आई आहे ना, तशीच तुझी आई आहे, कळलं का? हो. घे घे घे, थोडस खा. हा, अजून घे घे, पोटभर. आवडलंय ना? घे. हो हो, खूप आवडतं. थांब, भाजी गरम करून आणते. देऊ, कालिनीचा उत्साह किती ओसंडून वाहतोय बघ. हं? काय बाबा, एकतर माझं यशशी लग्न व्हावं ही तिची इच्छा आता पूर्ण झाली. आणि तिचा लाडका जावई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलाय. 1 वर्षानंतर त्याला कळेल सगळं. काय झालं? तुम्ही दोघं हसताय का? काय नाही तुझे आमचा काय काय? हा? नाही, तुला बाप लेकीचं काय चाललंय? असं करता ना? माझ्या जावयाला एकटं पाडलत ना? यश, तू घाबरू नकोस. राहू देत यांना. आपण दोघे एका पार्टीत, कळलं का? हो नाही काकू. नाही नाही नाही, सॉरी आई. अहो नाही आई, असं काही नाहीये. त्यांनी मला एकटं वगैरे काही पाडलं नाही. काय हे जेवणच एवढं कमाल झालंय ना, तर मी त्यावर कॉन्सन्ट्रेट करत होतो. हो ना? घे घे, हा, पोटभर खा. मला आत्ता कळलं रेऊच्या हाताला एवढी चव काय. नाहीतर मी तिचं उगाच कौतुक करत होतो. हो 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 हो. ए, काय ग माझ्या जावयाला ओरडतेस? हा,
माझाच मुलगा येतो आता. चला 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 जेवा. आई भाजी मस्त हं? आवडली ना? कमाल कमाल. छान छान. बरं, ते मी काय म्हणते, ते तुम्ही आता फिरायला जाणार आहात ना, तर काही सामान होतं ते आणायचं होतं तिथून. म्हणजे बघा हा, जमलं तर. अहो आई, तुम्ही मला लिस्ट द्या, अजिबात काळजी नका करू, फक्त लिस्ट द्या मला. हो ना. म्हणजे तशी मी लिस्ट तयारच ठेवली होती. हं? आता हे सगळं सामान आणायलाच हवं असा काही माझा आग्रह नाहीये, पण आणलं तर मला बरंच वाटेल. आई, तुम्ही अजिबात काळजी नका करू, मी या सगळ्या गोष्टी आणेन. हो. ओके. बरं आई, मी काय म्हणतो, तुम्ही पण या ना आमच्या बरोबर फिरायला, मजा करू आपण सगळे. नाही नको रे. अहो, जायचं का? नाही, एवढं विचारते तर जाऊया का? आपले दोघांचे पासपोर्ट तयार करायला दिलेत. ते आले ना की आपण जाऊ. हा, अगो बाई, हो का? बरं बरं. यश, आमचे पासपोर्ट आले की मग आम्ही जाणार आहोत. हं? हे काय, आमटी आणायलाच विसरले. थांबा हा, आणते.